नमस्कार, कुक विथ दीपा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत तळलेल्या पोह्यांचा चिवडा। त्यासाठी इथे मी 1 किलो जाड पोहे घेतलेत, 1 वाटी सुक्क खोबऱ्याचे काप करून घेतलेत, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी शेव, 1 वाटी सुकी बुंदी, अर्धी वाटी मिरचीचे काप, 1 वाटी कढीपत्त्याची पाने आणि 1 वाटी कॉर्नफ्लेक्स। नंतर मसाल्यासाठी अर्धी वाटी जिरं, अर्धी वाटी बडीशेप आणि अर्धी वाटी धने, चवीपुरता मीठ। त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि एका मोठ्या भांड्यामध्ये टिश्यू पेपर लावून घेते। पोहे एका जाळीदार भांड्यामध्ये घेऊन त्यांना थोडं हलवून घ्यायचे, म्हणजे त्याचे छोटे छोटे कण खाली गळून जाते। तेल गरम झाले का ते मी चेक करून घेते। तुमच्याकडे यापैकी कोणताही खोलगट झारा असेल तो तुम्ही घेऊ शकता। आता तो झारा आपल्याला तेलात बुडवून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून पोहे वर आले की लगेच ते आपल्याला काढून घ्यायचे। पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने तेलामध्ये झारा ठेवून त्यावर पोहे टाकून थोडे थोडे पोहे काढून घ्यायचे। असे सर्व पोहे तळून झाले की आपल्याला त्याच तेलामध्ये बाकीचे सर्व साहित्य तळून घ्यायचे। आता मी शेंगदाणे टाकते, ते एका चमच्याच्या साहाय्याने हलवून घेते। शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्यामध्ये मी खोबऱ्याचे काप घालते, तेही आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आणि लगेचच काढून घेऊया। त्यानंतर मी कॉर्नफ्लेक्स तळून घेते, ते काढून झाले की मिरची घालून घेऊया। मिरची आपल्याला मध्ये मध्ये चेक करायची, थोडी पांढरी होईपर्यंत आपल्याला ती तळायची। अशा पद्धतीने मी ती काढून घेते। असाच कढीपत्ताही आपल्याला तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता मी एक स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते, तो थंड झाला की त्याला कुस्करून आपल्याला चिवड्यात घालायचे आहे। त्यानंतर चिवड्यामध्ये आपल्याला शेव आणि बुंदी टाकून घ्यायची। त्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये धणे, जिरं आणि बडीशेप घालून थोडं परतवून घ्यायचं आहे। ते थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये मीठ घालून आपण मिक्सर फिरवून घेऊया। आता हा मसाला आपल्याला चिवड्यावर घालून घ्यायचा आहे। चिवडा मिक्स करून झाला की आपला चिवडा खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन दाबा।